चमकले, कारण त्याने स्पष्ट केले ना रूप आणि इतर गुणधर्मांशी संबंधित अटींच्या संयोगाने विश्व सर्वोच्च आत्म्यापासून उगवले आहे. वेद देखील ते योग्यरित्या दर्शवतात, तेच घोषित करतात आणि विश्व आणि सर्वोच्च आत्मा भिन्न आहेत आणि एकसारखे नाहीत हे सूचित करतात. जसं सूर्य अस्त होऊ लागला, जंगलावर एक उबदार नाही की प्रकाश टाकत सणत सुजात पुढे म्हणाला, त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच तपश्चर्या आणि त्या निर्धारित केले जातात आणि या दोघांद्वारेच विद्वान माणूस सद्गुण मिळवतो. सद्गुणाने पाप नष्ट करून त्याचा आत्मा ज्ञानाने प्रबुद्ध होतो. सनत सुजाताने विश्वाचे रहस्य उघड करताना राजाने लक्षपूर्वक ऐकले. दुसऱ्या दिवशी धृतराष्ट्र आपल्या पाहुण्याकडे एक नवीन प्रश्न घेऊन परतला. हे सनातन सुजात, एकाच प्रकारचे तपस्वी कधी कधी यशस्वी आणि कधी कधी अयशस्वी कसे होऊ शकतात? ऋषींचे डोळे अंतर्दृष्टीने चमकले आणि त्याने उत्तर दिले, दोषांनी कलंकित न झालेली ती तपश्चर्या मुक्ती मिळवण्यास सक्षम असल्याचे म्हटले जाते आणि म्हणूनच ती यशस्वी आहे. तर अहंकाराने आणि खऱ्या भक्तीच्या अभावाने कलंकित झालेली तपश्चर्या अयशस्वी मानली जाते. जसे संभाषण पुढे सरकत गेले. पूज्य राजा आणि सत्याचा शोधक धृतराष्ट्र यांच्या उपस्थितीत ज्ञानी ऋषी सनत सुजात यांनी ब्रह्मच्या रहस्यांचा उलगडा करण्यास सुरुवात केली, जे सर्व अस्तित्वामध्ये अंतर्भूत असलेले अंतिम वास्तव आहे. ऋषींना त्यांचे सखोल ज्ञान सामायिक करण्यास सांगत असताना राजाचे डोळे आनंदाने चमकले. धृतराष्ट्र म्हणाला, हे थोर ऋषी, तुमचे शब्द एका स्फूर्तिदायक प्रवाहासारखे आहेत, जे सांसारिक इच्छांनी निर्मळ आणि माणसांमध्ये दुर्मिळ आहेत. मला ब्रह्मप्राप्तीबद्दल अधिक सांगा. सनत सुजाता दयाळूपणे असली आणि म्हणाली, अहो महान राजा, ब्राह्मणाचे ज्ञान ही घाईघाईने समजून घेण्यासारखी गोष्ट नाही. त्यासाठी सखोल समजूतदारपणा आवश्यक आहे, जो ब्रह्मचार्याच्या अभ्यासाद्वारे विकसित केला जातो. आपल्या इंद्रियांचा संयम आणि इच्छाशक्तीचे शुद्ध बुद्धीशी विलिनीकरण तरच एखादी व्यक्ती सांसारिक विचारांच्या पूर्णपणे अनुपस्थितीची स्थिती प्राप्त करू शकते, जी ज्ञानाच्या दिशेने एक पायरी आहे. धृतराष्ट्राला कुतूहल वाटून लागले, हे ज्ञान कसे प्रकट होते? त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे की ते केवळ प्रकट झाले आहे? सनात सुजाताचे डोळे शहाणपणाने चमकून गेले आणि त्याने उत्तर दिले, जरी मनात राहत असले तरी शुद्ध बुद्धी आणि ब्रह्मचर्याने मदत होईपर्यंत ब्रह्मज्ञानाचे ज्ञान प्रकट होत नाही. या पद्धतींमधूनच एखाद्याला त्यांच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते. आल्याची उत्सुकता आता पूर्णपणे गुंतलेली होती. हे ज्ञानी ऋषी, मला सांगा, या ब्रह्मचर्याचे सार काय आहे? मी ते जास्त अडचणीशिवाय कसे प्राप्त करू शकतो? सनत सुजात पुढे झुकला. त्याचा आवाज सौम्य पण ठाम झाला. जे त्यांच्या गुरूंच्या निवासस्थानी येतात, त्यांची सदिच्छा आणि मैत्री जिंकतात आणि ब्रह्मचर्य तपश्चर्येचे पालन करतात, ते या जगात देखील ब्राह्मणाचे मूर्त स्वरूप बनतात. ते आपले शरीर सोडून देतात आणि परम आत्म्याशी जोडले जातात. अशी ज्यावेळी ब्रह्मचर्याच्या सद्गुणांचा उलगडा करत राहिले, तसंच ते धृतराष्ट्र लक्षपूर्वक ऐकत राहिले. त्यांचे मन मरुद्यानातील कोरड्या प्रवाशाप्रमाणे शहाणपणाने पीत होते. ब्रह्मचर्य सनत सुजाताने स्पष्ट केले, ही केवळ एक प्रथा नाही, तर जीवनाची एक पद्धत आहे. हे 12 गुण आहेत, जे त्याचे सार तयार करतात. अहिंसा, अहिंसा, सत्य, सत्य असते, चोरी न करणे, ब्रह्मचर्य, स्वतःच अपरिग्रह, सांसारिक मालमत्तेपासून अलिप्तता, स्वाध्याय, आत्मअध्यास, तपस, तपस्या, स्वाध्याय, वेदांचा अध्यास, ईश्वर प्राणिदान, सर्वोच्च भक्ती, दमा, स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण आणि सद्विश्वास. या गुणांद्वारेच माणूस खरा योगी बनतो, ब्राह्मणाचे ज्ञान प्राप्त करतो. शिनी त्याचे प्रवचन संपवल्यावर धृतराष्ट्राला असे वाटले की जणू त्याला सांसारिक जगाच्या पलीकडच्या एखाद्या प्रदेशात नेले गेले आहे. एका शांत आणि शांत वातावरणात ज्ञानी ऋषी सनत सुजाता राजा शिबीसोबत चिंतनशील अवस्थेत बसून धार्मिकतेच्या मार्गावर प्राचीन शहाणपण शिकवत होता. महाराज, त्याने सुरुवातीचे 12 गंभीर दोष आहेत, जे लोकांचे जीवन उद्ध्वस्त करू शकतात. धुवक राग, लोभ, वासना, अज्ञान, आळस, द्वेष, आत्ममहत्व, सतत मिळवण्याची इच्छा, स्नेह, मत्सर आणि वाईट भाषण हे दुर्गुण मानवजातीला पकडण्याच्या संधींची वाट पाहत आहे. तोशी बोलत असताना त्याच्या शब्दांनी या दोषांच्या विध्वंसक सोपाच्या विरोधात सावधगिरीची एक चित्र फितविली. जो लोभी, उग्र बोलण्यात कठोर, लाजाळू, क्रोधाला बळी पडणारा किंवा बढाई मारणारा आहे, तो संपत्ती मिळाल्यावर इतरांशी
सौजन्याने वागू शकत नाही. तो थांबला, जणू त्याच्या शब्दांचा भाग आल्याच्या हृदयावर स्थिर होऊ दिला. त्यानंतर सनातन सुजाताने धार्मिक जीवनाला मार्गदर्शन करणारे गुण प्रकट केले. धार्मिकता, सत्य, तपश्चर्या, संयम, समाधान, नियमता, त्या इतरांवरील प्रेम, भेटवस्तू, धर्मग्रंथांशी परिचित होणे, संयम आणि क्षमाशीलता या 12 प्रथा ब्राह्मणाच्या आहेत. त्याचा आवाज जोराने उठला आणि त्याने घोषित केले, जो या 12 पैकी परत नाही तो संपूर्ण पृथ्वीला प्रभावित करू शकतो. सौम्य पण ठाम स्वरातोषींनी मदाच्या धोक्यांबद्दल किंवा सांसारिक इच्छांशी कातेकी आसक्तीबद्दल इशारा दिला. त्याने त्याचे 18 दोष सूचीबद्ध केले. इतरांबद्दल वाईट इच्छा, सद्गुणी कृत्यांच्या मार्गात अडथळे आणणे, तिरस्कार बोलण्यात, खोटेपणा, वासनाराग, प्रलंबित्व, इतरांबद्दल वाईट बोलणे, अहवालासाठी इतरांचे दोष शोधणे, संपत्तीचा अपव्यय, भांडणे, उद्धटपणा, जिवंत प्राण्यांवरील क्रूरता, द्वेष, आज्ञांचे आदरास पात्र आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, योग्य आणि अयोग्य चिकणीची हानी आणि नेहमी इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करणे. सनत सुजाताच्या डोळ्यात एक सखोल शहाणपण असल्यासारखे वाटत होते. ते पुढे म्हणाले, शहाणा माणसाने मनाला मार्ग देऊ नये, कारण तिच्या संगती निंदनीय असतात. त्याने आपले लक्ष खऱ्या मैत्रीच्या गुणांकडे वळवले. मित्रांच्या समृद्धीचा आनंद लुटणे, त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे जे प्रिय आहे परंतु मागितले जाऊ नये ते देणे, मित्रासाठी स्वतःच्या चांगल्या गोष्टींचा त्याग करणे. ज्या मित्राला सर्व काही दिले गेले आहे त्याच्या घरी न राहणे आणि स्वतः कमावण्याचा आनंद देण्याविषयी त्याच्या शिकवणीचा समारोप करत असताना तो ब्रह्म प्राप्त करण्याच्या मार्गाबद्दल बोलला. जो श्रीमंत माणूस ते चांगले गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि परोपकारी आणि नीतिमान बनतो, तो त्याच्या 5 इंद्रियांना त्यांच्या संबंधित उद्दिष्टांपासून रोखतो. इंद्रियांचा हा संयम तपश्चर्या आहे. जो जेव्हा त्याची पातळी वाढते तेव्हा नंतर आनंदाची क्षेत्रे जिंकू शकतो. खोल अंतर्दृष्टीच्या एका क्षणी सनत सुजाताने उघड केले की जो ब्रह्माला गुणांनी संपन्न म्हणून ओळखतो आणि जो ब्रह्माला अधिक पूर्णपणे ओळखतो त्याच्यात सत्य राहते. अस्तित्वाच्या खोलवर मायास नावाचे बीज आहे जे शुद्ध आणि निर्दोष आहे. ते एका तेजाने चमकते जे सर्वांना प्रकाशित करते, इंद्रियांना मार्गदर्शन करते आणि तेजस्वी सूर्याला जन्म देते. हा शाश्वत देवत्वाने संपन्न असलेला योगी त्यांच्या मानसिक डोळ्यांद्वारे पाहतो. त्याचा प्रकाश आणि उष्णता स्वावलंबी आहे, कोणत्याही बाह्य स्रोतापासून प्राप्त झालेली नाही. जसं जसे बीज तेजस्वी शरीरात प्रवेश करते तसंच ते त्यांना प्रकाश आणि उबदारपणा देते. सर्व तेजस्वी घटकांसाठी ती एक विस्मयकारक वस्तू आहे जी त्याच्या अमर्याद शक्तीची आठवण करून देते. शाश्वत एक प्राणीय आत्मा आणि ईश्वर या दोघांनाही जागेच्या वेळी चेतनेत कार्य करण्यास अनुमती देतो. तथापि झोप आणि विसर्जन दरम्यान ते या जागरूकतेपासून वंचित राहतात. ब्रह्म अंतिम वास्तव कधीही चेतनेपासून वंचित राहत नाही. ते पृथ्वी, स्वर्ग आणि सर्व दिशांना वेढून संपूर्ण विश्वाला टिकून ठेवते. बीज 5 रटक नद्या, समुद्र आणि अगदी दीक्षाच्या बिंदूंना देखील जन्म देते. त्याचे अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये व्याप्त आहे. अर्थाप्रमाणे शरीर हे नाशासाठी नियत आहे, तरीही त्याची कृती शाश्वत आहे. भूतकाळातील कृतीच्या चाकांशी जोडलेल्या या इंद्रिय व्यक्तीला वाढीव आणि अपरिवर्तनीय दिशेने मार्गदर्शन करतात. जे त्यांच्या मानसिक सामर्थ्यांद्वारे या परमात्म्याला पाहतात ते मृत्यूच्या आवाक्यातून मुक्त होतात. 12 फळे असलेला भ्रमाचा प्रवाह बियांमधून वाहतो. माणसे तिच्या पाण्यात पोहत जातात, वाटेत अनेक गोड गोष्टी पाहतात, मात्र ते पुढच्या जगात त्यांच्या कृतींचे अर्धेच बक्षीस भोगू शकतात. प्राणी आत्मा जो ईश्वर देखील आहे, त्याने सर्व काही व्यापले आहे आणि यज्ञ नेमले आहेत. अपघातांपासून मुक्त असलेले आत्मे स्वर्ण पर्णसंभार असलेल्या वृक्षसदृश अस्तित्व असलेल्या कविद्याचा अवलंब करतात. ते त्यांच्या प्रवृत्तीनुसार विविध रूपे धारण करतात आणि वेगवेगळ्या क्रमाने जन्म घेतात. हे आत्मे शाश्वत देवामध्ये एकत्रित होतात, ज्याला योगी त्यांच्या मानसिक डोळ्यांद्वारे पाहतात. ब्रह्मातून उद्भवणारे अपघात विश्वाला त्याच्या परिपूर्णतेतून वर आणतात. उलट पक्षी जेव्हा हे अपघात दूर केले जातात तेव्हा ब्रह्म त्याच्या परिपूर्णतेमध्ये राहतो. बीज 5 घटकांना जन्म देते आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती धारण करते. तो ग्राहक
आणि उपभोगलेल्या तसेच इंद्रियासह सजीवाचा शोध देखील आहे. तप्पाना नावाची प्राणयुक्त हवा प्राणाने गेली आहे. प्राणखेक इच्छाशक्तीद्वारे शोषले जाते आणि इच्छाशक्ती हे बुद्धीने आत्मसात केले आहे. बुद्ध त्या बदल्यात परमात्म्याने आच्छादले आहे. ही प्रक्रिया एका अथांग महासागराच्या वर चालणाऱ्या हंसासारखी आहे, ज्याचा एक पाय खोलवर लपलेला आहे. श्रद्धेच्या स्तोत्रांना पात्र असलेला सर्वोच्च नियंत्रक विश्वात इकडे तिकडे फिरतो. तो प्रत्येक गोष्टीचे प्रमुख कारण आहे आणि प्राणी आत्म्यामध्ये ज्ञान म्हणून प्रकट होतो. केवळ मुखरोग या शाश्वत देवाला पाहू शकत नाहीत. वे तीनपैकी असे लोक आहेत. ती रात्र निघून गेली होती आणि भव्य सभागृह उत्साहाने भरून गेले होते. पांडवांसाठीचा त्यांचा विश्वासू दूत संजय परती या अपेक्षेने कौरव साम्राज्याचे राजपुत्र आणि सगळा जमले होते. सकाळच्या सूर्याने सभागृहावर आपली सोनेरी किरणे टाकली तेव्हा पाचच्या छावणीचा संदेश ऐकण्यासाठी उत्सुक असलेले राजे आणि सरदार आनंदाने अंतकरणाने आज शिरले. सूर्यप्रकाशासारखा चमकणारा सोनेरी मजला आणि मादक सुगंध निर्माण करण्यासाठी चंदनाच्या पाण्याने शिंपडलेला हा सभागृह स्वतः सौंदर्याचा एक चमत्कार होता. सोने लाकूड संगमावर आणि हस्तिदंतापासून बनवलेल्या स्तरांमध्ये आसनांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक जण उत्कृष्ट आच्छादनात गुंडाळलेला होता. जणू देवच नश्वर क्षेत्रावर उतरला होता. या मेळाव्याच्या प्रमुख स्थानी धृतराष्ट्र उभा होता. त्याचे डोळे आशेने चमकत होते. त्याच्या बाजूला भीष्म, द्रोण, कृपासाले आणि कृतवर्मन उभे होते. त्यांचे चेहरे कडक आणि दृढ होते. जयद्रथ, अश्वत्थामन, विकर्ण, सोमदत्त, वाहिलिका, विदुर आणि युत्सु महान का योद्धा या सर्वांनी वीरराजांच्या मेळाव्यात आपले स्थान घेतल्यावर इन्व्हेटिनने जेव्हा संजयच्या मुलाच्या आगमनाची घोषणा केली तेव्हा सभागृहाच्या आत उत्साहाची किंचाळी उसळली. सकाळच्या प्रकाशात ताऱ्यासारखे चमकणाऱ्या कानातील झुमक्यांनी सरलेला चुता स्वतः त्याच्या रथातून बाहेर पडला. गौरवशाली पाऊल उचलत त्याने भव्य सभागृहात प्रवेश केला, जिथे उच्च आत्म्याचे राजे त्याची वाट पाहत होते. संजय बोलू लागला. त्याचा आवाज स्पष्ट आणि मंद होता. हे कौरव, मी पांडवांकडून बातमी आणत आहे. धृतराष्ट्राने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणाहून त्यांच्याकडे जाऊन मी सद्गुण आणि फायद्याचा संदेश घेऊन परतलो आहे. सभा पुढे झुकली. त्यांचे डोळे संजयच्या चेहऱ्यावर स्थिर झाले. प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी उत्सुक होते. पांडूच्या मुलांनी त्यांच्या वयानुसार सर्व गुरुजनांचे अभिनंदन केले. संजय पुढे म्हणाला, ते वयाने समान असलेल्या वृद्धांचे आणि लहानांचे अभिवादन करत असत, कारण प्रत्येकाचे त्याच्या वयानुसार अभिवादन केले पाहिजे. सभागृह शांत झाले. जणू काही राजांचा श्वास त्यांच्या श्वासातून बाहेर पडला होता. जेव्हा संजय थांबला तेव्हा सभागृहाच्या आत एक गोंगाट करणारा आवाज ऐकू आला, जसे की पंख फडफडत होते. तो दुर्योधन होता, कुरचा क्रोधित राजा, जो त्याच्या आसनावरून उठला. त्याचे डोळे तीव्रतेने चमकले. सभा त्याला पाहत होती. त्यांचे चेहरे प्रतीक्षेने तणावग्रस्त होते, कारण तो पांडव आणि कौरवांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब करणारे शब्द ऐकण्याच्या तयारीत उतरवा अपेक्षांनी भरलेली होती. जणू नीतीचा पोतचल्याने विल्ला जाणार होता. संजयचे शब्द संतुलनात लटकत होते. एक नाजूक धागा जो एकतर बुडू शकतो. राजांच्या जमावाच्या दरम्यान धृतराष्ट्राने त्याचा विश्वासू सल्लागार संजयकडे वळून विचारले, हे संजय, मला सांग, तो पराक्रमी योद्धा धनंजय माझ्यासमोर कोणते शब्द बोलला? संजयने श्रद्धेच्या भावनेने अर्जुनाचे शब्द पुन्हा सांगण्यास सुरुवात केली. अर्जुन जेव्हा असे बोलला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. संजय म्हणाला, युधिष्ठिराने परवानगी दिली आणि केशवाचे म्हणणे ऐकून त्याने घोषित केले, जर धृतराष्ट्राने राजा युधिष्ठिराला शरणार्थी पत्करली नाही तर हे स्पष्ट आहे की धृतराष्ट्राच्या पुत्रांनी काही पाप केले असावे, ज्याचे परिणाम अद्याप झालेले नाही. तो दृढ निश्चयाने बोलला. त्याचे डोळे कमळाच्या फुलासारखे उजळले होते. अर्जुन पुढे म्हणाला, जर तुम्हाला भीमसेन आणि माझ्यासोबत अश्विन, वासुदेव आणि शिनीचा मुलगा आणि शस्त्रास्त्रांमध्ये अचूक असलेल्या धृष्टद्युम्न आणि शिखंडी यांच्याशी युद्ध करायचे असेल तर पांडवांचे सर्व उद्देश पूर्ण होतील. पांडूच्या पुत्रासाठी शांततेचा प्रस्ताव देऊ नका, परंतु तुम्हाला हवे असल्यास युद्ध करा. संजय बोलत असताना सहशांत झाली. त्यांचे डोळे
दुर्योधनाच्या चेहऱ्यावर स्थिर झाले. अर्जुनाचे शब्द धगधगत्या अग्नीसारखे होते, ज्याने धृतराष्ट्राच्या मुलाला धरून ठेवलेल्या आत्मसंतुष्टतेला जाळून टाकले. अर्जुनाची भविष्यवाणी केवळ एक इशारा नव्हती, ती पुढे काय होणार आहे याचे वचन होते. तो भीमसेनाबद्दल बोलला. त्याच्या हातात गदा होती. तो रागाच्या सापाप्रमाणे त्याच्या रागाच्या विषयाची उलटे करत होता. तो नकुलाबद्दल बोलला, ज्याने कुशलतेने शेकडो बाण मारले. आणि दुर्योधनाच्या रथ योद्ध्यांना चिरडले. युधिष्ठिराच्या रागाच्या विचाराने सभा थरथर कापत होती. ज्या अग्नीने धृतराष्ट्र यशमालाला त्याच्या डोळ्यातून एकटेच गळसे होते. जंगलात दुःखाच्या खाटेवर झोपलेल्या नकुलाचा उल्लेख पाहून ते थरथरत होते. आणि आता त्याने त्याच्या रानाच्या विशाल रागावलेल्या सापाप्रमाणे उलटण्याची शपथ घेतली होती. जेव्हा संजय अर्जुनाचे शब्द सांगत राहिला, तेव्हा सभा पुन्हा एकदा शांत झाली. दुर्योधनाचा चेहरा तिखट झाला होता. त्याचे डोळे जमिनीवर टेकले होते, जणू त्याला त्याच्या कृतीचे परिणाम त्याच्या पुढे उलगडताना दिसत होते. या सभेला माहित होते की युद्ध अपरिहार्य आहे. त्यांना अर्जुनाच्या शब्दा काय होणार आहे याची झलक दिसली. कत्तल, नरसंहार आणि विध्वंस. आणि अर्जुनाने भाकीत केल्याप्रमाणे दुर्योधन या युद्धासाठी पश्चाताप करेल हे त्यांना माहित होते. संध्येने बोलले संपवल्यावर सभा पुन्हा एकदा शांत झाली. अर्जुनाच्या शब्दांचा भार हवेत लडकला, जे पुढे काय होणार आहे याची आठवण करून देणारे होते. जमलेल्या राजांमध्ये शंतनूचा मुलगा भीष्म दुर्योधनाला खूप महत्वाचे शब्द बोलला. त्याने प्राचीन काळातील एक कथा सांगण्यास सुरुवात केली. जेव्हा बृहस्पती आणि शुक्र यांनी दिव्य देवता आणि देवतासह नर आणि नारायण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन रहस्यमय आकृत्यांची चौकशी करण्यासाठी ब्रह्माला शोधले होते. असे म्हटले जात होते की या दोन प्राण्यांमध्ये अफाट शक्ती आणि सौंदर्य होते. त्यांचे तपस्वी गुण स्वर्गात दीपस्तंभासारखे पसरत होते. ते दुसऱ्या जगातून येऊन ब्रह्मक्षेत्रात वास्तव्य करत होते आणि त्यांच्या कृतींद्वारे जगाला आनंद मिळाला. देव आणि गंधर्व त्यांची पूजा करत होते, परंतु ते केवळ असुरांच्या नाशासाठी अस्तित्वात होते. बृहस्पती आणि आकाशीय यजमानासह शुक्राने नर आणि नारायण यांना मोठ्या गोंधळाच्या काळात त्यांच्या मदतीची विनंती करण्यासाठी विचारले, कारण देव आणि असुर युद्धात होते. आणि शुक्राने दोन प्राचीन देवतांकडे त्याला वरदान देण्याची विनंती केली. नर आणि नारायण सहमत झाले आणि त्यांच्या मदतीने शुक्राने दैत्य आणि जानवांवर विजय मिळवला. भीष्माने आपली कथा पुढे चालू ठेवली आणि स्पष्ट केले की नर आणि नारायण हे दोन प्राणी दुसरे कोणी नसून अर्जुन आणि कृष्ण होते, जे उद्देश आणि कृतीमध्ये एकजूट होते. ते एकाच आत्म्यापासून जन्मले होते, परंतु वेगळे जीवन जगले. प्रत्येक जण जगाच्या अधिक चांगल्या फायद्यासाठी योगदान देत होता. न्याय आणि चांगुलपणासाठी लढणे हे त्यांचे ध्येय होते. भीष्म बोलत असताना कर्ण वडिलांच्या शब्दांविरुद्ध स्वतःचा बचाव करण्यासाठी उठला. तो एक खरा क्षत्रिय असल्याचा दावा करत होता, जो नटगमता आपल्या कर्तव्यांना समर्पित होता. त्याला कोणत्या दुष्टपणाचे श्रेय दिले जाऊ शकते? त्याने कधी धृतराष्ट्राच्या मुलाला दुखावले नाही, किंवा तो कधी आपल्या राजाचा किंवा त्याच्या लोकांचा विश्वासघात करणार नाही. भीष्माने कर्णीच्या बळाईला प्रत्युत्तर देत म्हटले की शौर्यात आणि सामर्थ्यात सुचा मुलगा पांडवांच्या 16व्या भागाच्या बरोबरीचा नव्हता. दुर्योधनच्या पुत्रांवर जे मोठे संकट येणार होते ते खरे तर कर्णच्या स्वतःच्या कृतीमुळे आले होते. त्याने एका सुच्या या दुर्दैवी पुत्रावर भर दिला होता, ज्याने आकाशीय वंशाच्या वीरांचा अपमान केला होता. तेवढ्यात भारद्वाजचा उदात्त पुत्र द्रोण बोलला आणि युद्ध सुरू होण्यापूर्वी धृतराष्ट्राला पांडवांशी शांतता प्रस्थापित करण्याचा आग्रह केला. त्याला माहित होते की अर्जुनाचे शब्द खरे ठरतील, कारण तिने विश्वामध्ये त्याच्या बरोबरीचा धनुष्य नाही, पण राजाने ऐकण्यास नकार दिला आणि त्याऐवजी संध्येला पांडवाबद्दल विचारले. त्या क्षणापासून कौरवांनी त्यांच्या नशिबावर शिक्कामोर्तब झाले आहे हे जाणून जीवनाची सर्व आशा सोडून दिली. हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य मावत होता, ज्याने जमलेल्या कुरु लोकांवर सोनेरी चमक दाखवली. धृतराष्ट्र अनुराजा त्याच्या सिंहासनावर बसला. त्याचा सारथी संजय याचे विचार जाणून घेण्यासाठी उत्सुक होता. तो म्हणाला, संजय मला सांग, तो पांडव राजा युधिष्ठिर आमच्या सैन्याबद्दल ऐकल्यानंतर काय म्हणाला आणि येणाऱ्या युद्धाचा विचार करता तो कसा वागतो आहे? संजय त्याच्या समोर उभा होता. त्याचे डोळे श्रद्धेने खाली झुकत होते. महाराज, त्याने सुरुवात केली, सर्व पांचाल आणि पांडूचे इतर पुत्र युधिष्ठिराकडे तोंड करून त्याचे मार्गदर्शन मागत आहेत. ते आपल्या सैन्यासह
युद्धात उतरण्यास तयार होऊन येतात. जसे सूर्य क्षितिजावर उगवतो प्रकाश आणि आशा अंतरस जसे संदेश बोलत गेले, तसतशी धृतराष्ट्रांची उत्सुकता वाढत गेली. मला आणखी सांगा, तो म्हणाला, पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या धृष्टद्युम्न सोमका आणि इतर सर्व सैन्याबद्दल. पण संजय उत्तर देण्यापूर्वीच तो अचानक जमिनीवर पडला. चिंतेच्या भरात शहाणा सल्लागार विदुराने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने सभेला धक्का बसला. संजय महान राजा बेशुद्ध पडला आहे. तो ओरडला. धृतराष्ट्राचा चेहरा चिंतेने गडद झाला आणि त्याचे पुत्र दुर्योधन आणि इतरांनी काळजीने पाहिले. शेवटी जेव्हा संजय शुद्धीवर आला तेव्हा तो पुन्हा एकदा धृतराष्ट्रासमोर उभा राहिला. महाराज, तो म्हणाला, मी पांडवांना पाहिले आहे, जे त्यांच्या वनवासातील वर्षांमुळे क्षीण झाले आहेत, परंतु तरीही ते बलवान आणि दृढनिश्चयी आहे. ते आपल्या सर्व शक्तीने तुमच्याशी लढतील. धृष्टद्युम्न त्यांच्या बाजूने असेल तर ते एक प्रचंड शक्ती असतील. संदेशच्या शब्दांनी युद्धभूमीवर लवकरच लढणाऱ्या योद्ध्यांचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. त्याने कुंतीचा पराक्रमी मुलगा भीम, ज्याने आपल्या अविचल सामर्थ्याने राजांना अधीन केले होते, पाश्चात्य जगावर विजय मिळवणारा सुंदर आणि अतुलनीय धनुर्धर नकुल आणि पांडव बंधूंपैकी सर्वात तरुण परंतु सर्वात ऊर्जावान सहदेव यांच्याबद्दल सांगितले. जेव्हा संजय बोलत राहिला तेव्हा त्याने युद्धात कलिंगाचा सामना करणाऱ्या पांचालच्या राजकुमार शिखंडीचा उल्लेख केला. तो मत्स्यचा स्वामी विराट आणि त्याच्या मुलाबरोबर लढायला तयार असलेल्या पांचालचा राजा द्रुपद याचा उल्लेख केला. अखेरीस संजयने सर्व महान योद्ध्यांचे नाव वासुदेव स्वतः कृष्ण असे ठेवले, जो युद्धात युधिष्ठिरच्या बाजूने उभा राहील. आणि त्यासह त्याने पांडवांच्या सैन्याची कथा संपवली. धृतराष्ट्र आणि त्याच्या पुत्रांना विचार करायला सोडले. सूर्य हस्तिनापुरावर क्वचितच मावत होता. त्याने गजबजलेल्या शहरावर सोनेरी चमक दाखवली होती. कौरवांचा आमदार राजा धृतराष्ट्र त्याच्या खोल्यांमध्ये बसून विचारात बुडून गेला होता. त्याचे मन पांडव आणि कुंतीचा पराक्रमी मुलगा भीम या एका व्यक्तीने व्यापून टाकले होते. धृतराष्ट्राने त्याची भीती व्यक्त केली तेव्हा राजाचा सल्लागार संजय त्याच्या पुढे उभा होता आणि लक्षपूर्वक ऐकत होता. माझ्या मुला, त्याने सुरुवात केली, भीमाच्या रागाच्या विचाराने मी दास्तीने वेलेला आहे. जसे वाघ आपल्या शिकारीचा पाठलाग करत असतो तसा तो आपल्या गटातून पुढे सरतो, त्याच्या जागी विनाश शोधतो. सोनेराने पोलादाने सुशोभित केलेली त्याची गदा पाण्यासारखी भयानक दृश्य आहे. मला माझे पुत्र दुर्योधन आणि त्याचे भाऊ ज्यांचे नेहमीच त्या उग्र योद्ध्याशी मतभेद राहिले आहेत, त्यांची भीती वाटते. भीमाने आपल्या मुलांना युद्धात किती वेळा पराभूत केले होते ते आठवताना धृतराष्ट्रांचे शब्द चिंतेने भरलेले होते. अगदी लहान असताना देखील ते त्याच्या सामर्थ्याची आणि क्रूरतेची बरोबरी करू शकत नव्हते. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि आता क्षितिजावर युद्ध येत असताना मी त्याला तोंड देण्याच्या विचाराने थरथर तो संजयने लक्षपूर्वक त्याची अभिव्यक्ती म्हणजे तटस्थतेचा मुखवटा ऐकला. धृतराष्ट्र पुढे म्हणाला. त्याचा आवाज क्षणाक्षणाला आणखी चिडला. भीम हा निसर्गाच्या शक्तीसारखा आहे, अविचल आणि अविचल. त्याचे डोळे तीव्रतेने जळत आहेत आणि त्याची उपस्थिती त्याच्या सभोवतांची हवा गडद करत असल्याचे दिसते. मला भीती वाटते की माझे सर्वोत्तम योद्धे ही चक्रीवादळाने उडालेल्या पानांप्रमाणे त्याच्या पुढे प्रतिराजाचे शब्द दीर्घ निश्वासांनी विरघळले, जणू तो स्वतःच्या नैराश्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धडपडत होता. मला त्याची शक्ती फार पूर्वीच कळायला हवी होती. तो विलाप करत म्हणाला, पण आता कदाचित खूप उशीर झाला असेल. माझी मुले मूर्खपणे युद्धासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या स्वतःच्या अहंकारामुळे आणि भीमाच्या सामर्थ्याबद्दलच्या अज्ञानामुळे अमीर झाली आहेत. जसजशी रात्र पुढे सरकत गेली तसतशी धृतराष्ट्राची भीती आणखी तीव्र होत गेली. त्याने हातात गदा असलेल्या भीमाची कल्पना केली, जो गव्हाच्या कोयत्यासारखी आपल्या सैन्यातील एक घास कापून काढत होता. त्याच्या पुढे कोणता नश्वर उभा राहू शकतो? तो ओरडला. त्याचा आवाज नैराश्याने विदीर्ण झाला. माझे सर्वोत्तम योद्धे भीष्म, द्रोण किंवा कृपा त्या पराक्रमी योद्ध्याचा रोष सहन करू शकत नाहीत. संजय राजाच्या वेदनेचा साक्षीदार म्हणून गप्प उभा राहिला. त्याला माहीत होते की धृतराष्ट्राचे शब्द त्याच्या स्वतःच्या खोलवर उरलेल्या भीतीचे प्रतिबिंब आहेत. युद्ध येत आहे आणि त्यासोबत पांडव आणि कौरवांमधील अपरिहार्य संघर्ष
आणि त्याच्या मध्यभागी वादळी वोवटळ्यासारखा भीम उभा होता. एक गल्ली जाणारी शक्ती, एक नायक जो इतिहासाच्या इतिहासावर एक अमिट छाप सोडणार आहे. हस्तिनापुरावर सूर्य मावळत होता. शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवर सोनेरी चमक येत होती. धृतराष्ट्र अंध राजा त्याच्या खोल्यामध्ये बसला होता. त्याचा चेहरा चिंतेने कोरलेला होता. त्याने आपला विश्वासू सल्लागार संजयाला आपल्या समोर येण्यास सांगितले. संजय निराशेचा इशारा देत धृतराष्ट्राने आवाज सुरू केला. मला सांगण्यात आले आहे की माझे शत्रू कुरुक्षेत्रात जमले आहेत. पांडव त्यांच्या पराक्रमी योद्ध्यासह आणि कुशल अनुयायासह आम्हाला पराभूत करण्याचा निर्धार करतात आणि मला सर्वात वाईट परिस्थितीची भीती वाटते. धृतराष्ट्र त्याच्या भीतीबद्दल बोलत असताना संजयने लक्षपूर्वक ऐकले. त्याने अर्जुनाचे पराक्रम, युधिष्ठिरचे शौर्य आणि भीमच्या प्राणघातक ध्येयाचा उल्लेख केला. आणि मग सात्विकी आहे, धृतराष्ट्र पुढे म्हणाला, ज्याने स्वतः अर्जुनापासून युद्धाची कला शिकली आहे. तो युद्धभूमीवर एक प्रबळ प्रतिस्पर्धी असे. धृतराष्ट्र त्याच्या सर्वात मोठ्या भीतीबद्दल बोलत असताना त्याचे डोळे झाकले गेले. युधिष्ठिरचा क्रोध, तो सुंदर, बुद्धिमान आणि महान ऊर्जेचा आशीर्वादित आहे. धृतराष्ट्र म्हणाला. त्याचा आवाज किंचित थरथरत होता. त्याचे सहकारी पराक्रमी योद्धे आहेत आणि मला भीती वाटते की माझे स्वतःचे सैन्य त्यांची बरोबरी करणार नाही. ते बोलत असताना धृतराष्ट्रांचे शब्द दुःखाने आणि खेदाने भरलेले झाले. त्यांनी एकमेकांविरुद्ध लढलेल्या अनेक लढ्याबद्दल आणि युधिष्ठिर नेहमीच कसा विजयी झाला याचा त्यांनी विचार केला. धृतराष्ट्र म्हणाला, मी त्याच्याशी फसव्या पद्धतीने वागलो आहे. त्याचा आवाज अगदी कुजबुजून म्हणाला. धृतराष्ट्रांचे शब्द नदीसारखे वाहत असताना संजयने लक्षपूर्वक ऐकले. पांडवाशी युद्ध केले तर त्या सर्वांची वाट पाहणाऱ्या आसन्न विलाशाबद्दल तो बोलला. संजय आम्ही उद्ध्वस्त होऊ, तो म्हणाला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. संपूर्ण क्रूर राजवंशाचा अंत होईल. धृतराष्ट्रांचे शब्द आव्हानासारखे हवेत तळमळले. त्याने संजयला विचारले की युद्धभूमीवर सर्व काही धोक्यात घालण्याऐवजी पांडवाशी शांतता प्रस्थापित करणे चांगले नाही का? पण जेव्हा त्याने संजयच्या डोळ्यात पाहिले तेव्हा त्याला कळले की त्याचे स्वतःचे मन आधीच तयार झाले आहे. युधिष्ठिर जेव्हा आम्हाला व्यतीत होताना पाहतो तेव्हा तो कधीही उदासीन राहणार नाही. धृतराष्ट्र त्याच्या आवाजात अवज्ञेचा एक संकेत सरकत म्हणाला, तो फक्त या अन्याय युद्धाचे कारण म्हणून माझी निंदा करतो. आणि त्यासह आंधळा राजा त्याच्या सिंहासनावरून उठला. त्याचे हृदय पूर्वसूचना आणि पश्चातापाने भारावून गेले. हस्तिनापूर क्रूर राजवंश आणि संपूर्ण राज्याचे भवितव्य अनिश्चितपणे अधांतरी राहिले. धृतराष्ट्रांच्या शब्दांकडे लक्ष दिले जाईल की युद्धाच्या शक्तींचा विजय होईल, केवळ वेळच सांगेल. सूर्य हस्तिनापूरच्या राज्यावर अस्त झाला होता. त्याने गजबजलेल्या रस्त्यांवर सोनेरी चमक दाखवली होती. संजय दरबारीरोषी राजा धृतराष्ट्रासमोर उभा होता. त्याचा आवाज चिंता आणि दृढनिश्चयाच्या मिश्रणाने भरलेला होता. महाराज, संजयने सुरुवात केली, तुम्ही युद्धात आमची वाट पाहत असलेल्या विनाशाबद्दल खरेपणाने बोललात. अर्जुनाच्या गादीद्वारे आमच्या क्षत्रिय योद्ध्यांचा नाश निश्चित आहे. तो थांबला. त्याचे डोळे राजाच्या चेहऱ्यावर बंद झाले. पण हे महाग राजा, मला जे समजत नाही ते म्हणजे तुम्ही तुमच्या शहाणपणाने आणि अर्जुनाच्या पराक्रमाच्या ज्ञानाने अजूनही तुमच्या मुलांच्या सल्ल्याचे अनुसरण कसे करू शकता? धृतराष्ट्राची अभिव्यक्ती उदास झाली आणि तो आपल्या सिंहासनावर पुढे झुकला. संजय पुढे म्हणाला, त्याचे शब्द नदीसारखे वाहत होते. महाराज, तुम्ही सुरुवातीपासूनच पांडवांना दुखावले आहे. तुम्ही पापानंतर पाप केले आहे आणि आता शोक करण्याची वेळ नाही. तो पुन्हा थांबला. त्याचा आवाज सौम्य झाला. एका वडिलाने आणि मित्राने नेहमीच आपल्या मुलांचे कल्याण मागितले पाहिजे, परंतु जो त्यांना दुखावतो त्याला वडील म्हणू शकत नाही. संजय बोलत असताना धृतराष्ट्रांच्या मनात आठवणींचा पूर आला. फासाच्या खेळात पांडवांच्या पराभवाची बातमी ऐकून तो लहान मुलासारखा हसला होता. तो दिवस त्याला आठवला. तो म्हणाला, हे जिंकले आहे, हे मिळवले आहे. जेव्हा त्याची मुले पांडवांना कठोर शब्दांनी शिवीगाळ करत होती तेव्हा त्याने हस्तक्षेप केला नव्हता. केवळ संपूर्ण राज्य जिंकण्याच्या त्यांच्या संभाव्यतेमुळे आनंद झाला होता. पण संजयचे शब्द धृतराष्ट्रांच्या मनात खोलवर शिरले. तोशी म्हणाले, तुम्हाला तुमच्या पुढे अपरिहार्य पतन दिसले नाही. जंगलासह कुरुचा देश हे तुमचे पितृराज्य आहे, परंतु पांडवांनीच त्यांच्या सामर्थ्याने आणि शौर्याने तुमच्यासाठी ते जिंकले. ते थांबले. त्यांचे डोळे दृढनिश्चयाने चमकले आणि जेव्हा तुमच्या मुलांना गांधवांच्या राजाने नेले
तेव्हा अर्जुनाने त्यांना परत आणले. संजय बोलत असताना धृतराष्ट्रांचे मन पांडवांच्या दुर्दैवांवर असंख्य वेळा हसण्याकडे वळले. त्यांना वाटले की ते कधीही सावरू शकणार नाहीत. पण आता जसं जसे युद्ध त्याच्या पुढे आले तसंच त्याला संजयच्या शब्दांमध्ये सत्य दिसले. अजून ही एक गणना करण्यासारखी शक्ती होती. त्याचे गांधीव आणि सुदर्शन त्यांच्या सामर्थ्यात अतुलनीय होते. अर्जुनाच्या बाणांच्या स्पर्शाने महासागर कोरडे पडतात. संजयने घोषित केले, फाल्गुन हा सर्व नेमबाजांमध्ये सर्वात महान, गांधीव हा सर्व धनुर्धरामध्ये सर्वात महान, केशव सर्व प्राण्यांमध्ये सर्वात महान आणि सुदर्शन सर्व शस्त्रांमध्ये सर्वात महान आहे. तो पुन्हा एकदा थांबला. त्याचा आवाज भीतीच्या भावनेने भरलेला होता. वानर ध्वज असलेली गाडी ओढली गेली. युद्धाच्या तयारी दरम्यान दुर्योधन त्याचे वडील राजा धृतराष्ट्र यांच्या समोर उभा राहिला आणि पांडवांविरुद्धच्या आगामी लढाईबद्दलची त्याची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला. हे राजा, भिऊ नका, तो म्हणाला. आमच्यासाठी तुम्ही शोकरी करू नये. आम्ही युद्धात शत्रूला पराभूत करण्यास सक्षम आहोत. पांडवांना जंगलात कसे हद्दपार करण्यात आले होते आणि आता त्यांना कृष्णाने नेतृत्व केलेल्या एका प्रचंड सैन्याचा सामना करावा लागत होता, ज्याची इतर अनेक राजे त्यांच्या रथात होती, असे दुर्योधनाने सांगितले. जेव्हा दुर्योधन बोलत होता तेव्हा त्याला विश्वास वाटत होता की त्याचा पक्ष विजयी होईल. त्याने स्वतःच्या पराक्रमाची बढाई मात म्हटले, जगाशी सामना करताना पृथ्वीवर माझी बरोबरी करणारा कोणी नाही. मी माझ्या गुरुच्या निवासस्थानी राहिले आहे. माझे ज्ञान आणि व्यायाम पूर्ण केले आहे आणि म्हणूनच मला भीमाची किंवा इतरांची भीती वाटत नाही. दुर्योधनाने दावा केला की त्याला त्याच्या गुरूंद्वारे अजेय होण्यासाठी प्रशिक्षित केले गेले होते आणि स्वतः वासव देखील त्याच्या विशाल सैन्याला पराभूत करू शकला नाही. दुर्योधनाने त्याच्या मित्रांची नावे नोंदवली तेव्हा त्याचे शब्द दृढ निश्चयाने फुटले. प्रत्येक जण त्यांच्या स्वतःच्या अधिकारात एक शक्तिशाली योद्धा होता. भीष्म आमच्यासोबत एकत्र येऊन अजूनही युद्धात शत्रूला पराभूत करण्यास सक्षम आहे, तो म्हणाला. म्हणून हे भरत वंशाच्या बैल, तुझी भीती सर्व दूर होऊ दे. त्याने असा दावा केला की अजून त्याच्या गद्यावर पडेल आणि समान किंवा श्रेष्ठ शक्तीचे असंख्यकार योद्धे त्याला पटकन खाली फेकतील. जेव्हा दुर्योधन बोलला तेव्हा तो स्वतःवर आले असल्याचा विश्वास होता. हे स्पष्ट झाले, त्याचे शब्द श्रेष्ठतेच्या भावनेने भरलेले होते. जणू त्याला माहीत होते की युद्धाचा निकाल त्याच्या बाजूने आधीच निश्चित आहे. म्हणून वृकोदरामुळे निर्माण झालेली तुमची भीती दूर होऊ दे, तो म्हणाला. कारण मी त्याला भयंकर संघर्षात नक्कीच ठार करीन. दुर्योधनाच्या आत्मविश्वासाची सीमा दिसत नव्हती आणि तो स्वतःवर पृथ्वीवरील सर्वात महान योद्धा असल्याचा विश्वास करत होता. हे स्पष्ट होते, मात्र त्याच्या बडबड्यानंतरही दुर्योधनाच्या शब्दांवर निराशेचे हावभाव उमटले होते. त्याला माहीत होते की युद्ध सोपे होणार नाही आणि त्याच्या बाजूने प्रचंड प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागेल. पण सध्या तरी किमान तो पुढे जाण्याचा निर्धार करत होता. त्याला खात्री होती की त्याचे स्वतःचे पराक्रम दिवस पुढे नेणार आहे. जेव्हा त्याने बोलले संपवले तेव्हा हे स्पष्ट झाले की दुर्योधनाचे भवितव्य त्याचे वडील राजा धृतराष्ट्र यांच्या भवितव्याशी अतूटपणे जोडलेले होते आणि त्यांचे भविष्य अनिश्चितपणे गोंधळात पडले होते. युद्धाच्या तयारी दरम्यान दुर्योधन या शक्तिशाली राजाने त्याचा सारथी संजय याचा सल्ला मागितला. कुंतीचा मुलगा युधिष्ठिर युद्धाच्या दृष्टीने काय करत आहे, त्याने संशयाने भरलेल्या त्याच्या आवाजात विचारले. संजयने त्याच्या समोर घडलेल्या घटनांचे वर्णन करायला सुरुवात केली. तेव्हा त्याचे डोळे चमकले. युधिष्ठिर, हे राजा आशेने आणि आनंदाने भरून गेला आहे, तो म्हणाला. त्याचे शब्द कौतुकाने टपकले. तसेच त्याच्या बाजूला उभे असलेले भीमसेन आणि अर्जुन हे जुळे भाऊ आहेत. त्यांचे चेहरे प्रकाशाच्या दिव्यासारखे चमकतात, निर्भीडतेची चमक पसरवतात. संजय बोलत असताना त्यांच्या समोर एक दर्शन प्रकट झाले. पांडवांच्या छावणीत विभाटसू किंवा अर्जुन उंच उभा होता. त्याची आकाशीय गाडी मोग अलौकिक तेलाने चमकत होती. रथाची चाकी विजेने भरलेल्या ढगासारखी चमकताना दिसत होती. हे संजय आनंदाने भरलेला त्याचा आवाज. अर्जुन म्हणाला, हे आपल्या येणाऱ्या विजयाची चिन्हे आहेत. संजयचे शब्द ऐकून दुर्योधनाचे डोळे आकुंचन पावले. अर्जुनाच्या रथाला जोडलेल्या घोड्याबद्दल आणि त्याच्या झेंड्याला सजवलेल्या झेंड्यांबद्दल चौकशी करत असताना त्याला अस्वस्थतेची एक झूक जाणवली. संजयचा प्रतिसाद उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा होता, ज्यात दैवी कुजबुज येत होती. आकाशी शिल्पकार तस्त्री किंवा भगवान त्याने सुरुवात केली.
त्याच्या शब्दांनी आश्चर्यकारक चित्र विणले. सक्र आणि धात्रीच्या मदतीने अर्जुनाच्या गाडीसाठी महान सौंदर्याचे प्रकार तयार केले. त्यांनी त्याच्या ध्वजावर मोठ्या आणि लहान मोठ्या बोल्यावर आकाशीय प्रतिमा ठेवल्या. संदेश बोलत असताना त्यांच्या पुढे झेंडे जिवंत दिसत होते. त्यांचे रंग सूर्यास्ताच्या रंगाप्रमाणे बदलत होते. झेंड्यावर पण देवाचा मुलगा हनुमंताची प्रतिमा दिसली, जणू काही जीवाने ओतप्रोत. आणि संजय पुढे म्हणाला, बहुमानाने हा झेंडा सतत बदलत आणि वैविध्यपूर्ण बनवला आहे. एका योजनेच्या क्षेत्राला झाकून अडथळ्यांना अभेद्य आकाशातील सक्राच्या धनुष्याप्रमाणे ज्या घोड्याने अर्जुनाच्या रथाला आकर्षित केले ते पाहणे आश्चर्यकारक होते. गांधर्वाचा राजा चित्रसेनाने सादर केलेल्या मनाच्या वेगाच्या पांढऱ्या आकाशीय घोड्यांची शतक जेव्हा जेव्हा ते पडले तेव्हा त्यांची संख्या भरून गेली. जणू दैवी जादूने भरलेली युधिष्ठिरची गाडी समान ऊर्जेच्या आणि हस्तिदंतासाच्या पांढऱ्या रंगाच्या घोड्यांनी ओढली होती, तर भीमसेनाचा रथ वाऱ्याच्या वेगाने आणि 7 तुशीच्या वैभवासह धावणाऱ्या घोड्यांनी ओढला होता. कुरुक्षेत्राच्या शेतात महायुद्ध उल्हास होते. हस्तिनापूरचा अंधा राजा धृतराष्ट्र आपल्या राजवाड्यात बसून आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता करत होता. तो त्याचा सारथी आणि सल्लागार संजयकडे वळला आणि त्याने विचारले, पांडवांच्या मित्रांपैकी कोण त्यांच्या वतीने लढायला आला आहे? संजयने उत्तर दिले, कृष्ण वरुणाचा नेता आणि चिकीतन सत्यकीस आले आहेत, ज्याला युयुधन म्हणूनही ओळखले जाते. ते दोघेही पराक्रमी का योद्धे आहेत. त्यांना त्यांच्या सामर्थ्याचा आणि कीर्तीचा अभिमान आहे. प्रत्येकाने सैन्याची एक अक्षुहिणी आणली आहे, जी इतकी मोठी आहे की ती जवळजवळ अकल्पनीय आहे. धृतराष्ट्राचे डोळे निराश होऊन मोठे झाले. आणि इतर राजांचे काय? त्याने विचारले. संजय पुढे म्हणाला, पांचाचा राजा द्रुपद, त्याचे 10 मुलगे आणि त्यांच्या योद्ध्यासह धृष्टद्युम्नच्या नेतृत्वाखाली आला आहे. त्याला शिखंडीने चांगले संरक्षण दिले आहे आणि त्याने युधिष्ठिरच्या नावाचा सन्मान करण्यासाठी पूर्ण अक्षुहिणी आणली आहे. पृथ्वीचा स्वामी विराट देखील पांडवांमध्ये त्याच्या 2 मुलांसह शंथ आणि उत्तर यांच्यासह त्यांचे नायक मदिरक्षे आणि इतरांसह सामील झाला आहे. धृतराष्ट्राचा मोठा मुलगा दुर्योधन म्हणाला, बाबा, तुम्ही इतकी चिंतेत का आहात? आमचे स्वतःचे पराक्रमी योद्धे आहेत. भीष्म, द्रोण, कृपाकर्ण, जयद्रथ, सोमदत्त आणि अश्वत्थामा ते सर्व अजय आहेत आणि पांडवांच्या सामर्थ्याचा सामना करू शकतात. तर धृतराष्ट्राने मान हलवली नाही. माझ्या मुला, तुला समजत नाही. पांडवांनी भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धृष्टद्युम्न, सात्यकी, द्रुपद आणि इतर अनेकांसारखी शक्ती एकत्र केली आहे. ते सर्व पराक्रमी योद्धे आहेत, ज्यांच्याकडे मोठे शौर्य आणि पराक्रम आहे. त्यांच्या विरोधात कोण उभा राहू शकेल? दुर्योधनाची खिल्ली उडवली, पण आमची स्वतःची ताकदही आहे. भीष्म आक्रमणाचे नेतृत्व करेल आणि कर्ण युद्धात अजय आहे. धृतराष्ट्राच्या चिंता शांत करण्याचा प्रयत्न करत संजयने हस्तक्षेप केला, हे राजा, मी तुम्हाला युद्धभूमीवर काय चालले आहे ते सांगेन. पांडवांनी त्यांच्या शत्रूंना घाबरू नये असे म्हणत धृष्टद्युम्न पांडवांना लढण्याचा आग्रह करीत आहे. तो दावा करतो की तो त्या सर्व पराक्रमी धनुर्धर आणि राजांचा सामना करू शकतो. पांडवांपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर दूरवरून बोलला, धृष्टद्युम्न, आम्ही तुझ्या पराक्रमावर आणि युद्धातील स्थिरतेवर अवलंबून आहोत. आम्हाला या युद्धातून सुरक्षितपणे वाचवा. संजय म्हणून एका भव्य सभेमध्ये हस्तिनापूरचा अंधळा राजा धृतराष्ट्र, त्याचा मुलगा दुर्योधन आणि इतर कौरवांसमोर उभा होता. त्याचा आवाज चिंतेने थरथरत होता. जेव्हा तो आपल्या मुलाला म्हणाला, पांडूचा मुलगा युधिष्ठिर हा एक शूर योद्धा आहे आणि त्याने स्वतःला त्याच्या तरुणपणापासून ब्रह्मचर्य जीवन पद्धतीसाठी समर्पित केले आहे. अरे माझ्या मूर्ख मुलांना, माझ्या विरुद्ध लढण्याची इच्छा आहे, जो अशा प्रकारे दोखाने वेढलेला आहे. धृतराष्ट्राने दुर्योधनाला विनवणी केली, हे पुत्र, शत्रुत्व कोणत्याही परिस्थितीत युद्धाचे कधीही कौतुक केले जात नाही. तुमच्या आणि तुमच्या सर्व अनुयायांच्या देखभालीसाठी अधिक पृथ्वी पुरेशी आहे. पांडूच्या मुलांना त्यांचा योग्य वाटार परत द्या. त्याने आपल्या मुलाला युद्धाच्या परिणामांवर चिंतन करण्याचे आवाहन केले, असे म्हणत की त्याचे सैन्य अखेरीस त्याच्या स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत ठरेल व्हायली का? भीष्म, द्रोण, अश्वत्थामा, संजय, सोमदत्त, साले, कृपा, सत्यव्रत, कुरुक्षेत्र आणि भूरिश्वासर इतर आदरणीय नेत्यांनी धृतराष्ट्रांच्या शब्दांचा पुनरुच्चार केला. त्या सर्वांना पांडवाशी शांतता हवी होती, कारण
ते न्याय्य आणि न्यायाला सुसंमत होते. तथापि दुर्योधन त्याच्या वडिलांच्या शब्दांनी विचलित झाला नाही. पांडवांना युद्धासाठी आव्हान देताना तो ठामपणे उभा राहिला. त्याचा आवाज दृढनिश्चयाने भरलेला होता आणि त्याने घोषित केले की केवळ तो आणि कर्णच युद्धाचे बलिदान साजरे करण्यास तयार आहे. या यज्ञात तो म्हणाला, माझा रथवेदी असेल, माझी तलवार लहान काठी, माझी गदा नैवेद्य ओतण्यासाठी, मोठी गदा प्रेक्षकांची सभा, माझे 4 घोडे कार्यवाहक, पुजारी माझे बाण, कुश दौताची धार असेल. स्वतः कर्ण आणि दुःशासन हे 3 जण पांडवांना लगाई ठार मारतील. अशी बगाई मारताना दुर्योधनाचे शब्द अहंकाराने भरू आले. एक तर मी पांडवांना मारून या पृथ्वीवर राज्य करेन, नाही तर ते मला मारून त्याचा आनंद घेतील, असे त्याने घोषित केले. त्याचा मुलगा युद्धाच्या मार्गावर चालण्याचा निर्धार करत आहे हे लक्षात येतात धृतराष्ट्राच्या अभिव्यक्तीला धोप झाले. त्याने दुर्योधनाला सोडून दिले आणि घोषित केले, मी आता तुला कायमची सोडून देईन. ज्या राजांनी युद्धात दुर्योधनाचे अनुसरण केले ते पांडूच्या पराक्रमी तुतराशी बरोबरी करू शकणार नाहीत. हे जाणून राजाला दूर झाले. धृतराष्ट्र बोलत असताना त्याच्या शब्दांनी कौरवांच्या प्रतीक्षेत असलेल्या आसन्न विनाशाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. त्याने वर्णन केले की पांडूचे पुत्र अर्जुन आणि भीम त्यांच्या सैन्याला विजयाकडे कसे घेऊन जातील. त्यांचे बाण शेतीच्या शेतात बियाण्यांसारखे विखुरतील, तुम्हाला हाती मोठ्या हातीसारखे दिसतील. सूर्य नुकताच हस्तिनापूरच्या राज्यावर अस्त होला होता. त्याने गजबजलेल्या रस्त्यांवर उबदार नारिंगी चमक दाखवली होती. राजा धृतराष्ट्र त्याच्या खोल्यामध्ये बसला होता. त्याचे मन त्याच्या मुलाच्या दुर्योधनाच्या भवितव्याबद्दलच्या चिंतेने गरजले होते. तो त्याचा शहाणा सल्लागार संध्येकडे वळला आणि त्याने पांडवांच्या छावणीला नुकत्याच दिलेल्या भेटीत काय पाहिले होते ते त्याला सांगण्यास सांगितले. संध्येने त्याचा गळा स्वच्छ केला आणि बोलू लागला, महा, मी तुम्हाला सांगेन की जेव्हा मी पांडवांच्या छावणीत पोहोचलो तेव्हा मला कृष्ण आणि अर्जुन अतिशय आनंदाच्या स्थितीत दिसले. ते एका सोनेरी व्यासपीठावर एकत्र बसले होते. फुलांनी आणि हारांनी सजलेले होते. त्यांच्या शरीरातून अलौकिक तेज पसरत होते. नालूक कपमधून बस्या दारू पिताना त्यांचे डोळे ताऱ्यासारखे चमकू लागले. संजय बोलत असताना त्याने त्या दिवसाचे तपशीलवार वर्णन केले. अर्जुन आणि सत्यभामाच्या मांडीवर अर्जुनाचे पाय असताना अर्जुनाच्या मांडीवर कृष्णाचे पाय बसल्याचे चित्र रेखाटले. जणू मी देवांच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. संजय म्हणाला. त्याचा आवाज भीतीने भरलेला होता, पण जसजसा तो बोलत राहिला तसच संजयचा सूर बदलला आणि त्याच्या शब्दांमध्ये पूर्वकल्पनेची भावना निर्माण झाली. महाराज, जेव्हा पार्थने मला बसण्यासाठी एक सोनेरी पायथ्याशी दाखवली तेव्हा माझ्या लक्षात आले की कृष्णाचे पाय शुचिन्ह आणि सुशोभित आहेत. त्याच्यापासून पायापर्यंत धावणाऱ्या 2 अनुदैत्य रेषा सलाच्या झाडांच्या चड्डीप्रमाणे जरूर ते इंद्र आणि विष्णू आहेत, जे त्यांच्या सर्व वैभवात एकत्र बसले आहेत. पांडवांशी झालेल्या भेटीचे वर्णन संजयने करताना धृतराष्ट्राचे डोळे भीतीपोटी मोठे झाले. कृष्ण गोड आणि हृदयस्पर्शी असे दोन्ही शब्द बोलत असताना तो लक्षपूर्वक ऐकत होता. कालांतराने जमा झालेले ते कर्ज मी अद्याप फेडले नाही. त्याचा आवाज भावनेने खरजत होता. असे कृष्ण म्हणाला, तुम्ही अजिंक्य गांधीव धनुष्य धारण करणाऱ्या सव्यसाची शत्रुत्व निर्माण केले आहे आणि मला त्याचा सहकारी म्हणून घेतले आहे. संजयने बोलणे संपल्यावर धृतराष्ट्राचा चेहरा खाली पडला आणि त्याला माहित होते की त्याचा मुलगा दुर्योधनाचे भवितव्य निश्चित झाले आहे. अर्जुनही कृष्णाच्या शब्दांना प्रतिध्वनित कर बोलला, पार्थला युद्धात कोण आव्हान देऊ शकेल जोपर्यंत त्याचे आयुष्य पूर्ण होत नाही. जो मला पराभूत करण्यास सक्षम आहे तो खरोखरच पृथ्वीला 2 हातांनी धरून ठेवण्यास सक्षम आहे. आणि सर्व सृष्टीला रागाने ग्रासतो. राजा सतत शांततेत बसला. त्याचे मन संजयच्या शब्दांच्या भाराने थरथरत होते. पांडव आणि कौरवांमधील महायुद्ध क्षितिजावर येत असताना कुरु लोकांचे भवितव्य अनिश्चितपणे दबलेले होते. हस्तिनापूरच्या गदावरात राजा धृतराष्ट्र चिंतनशील अवस्थेत बसला होता. त्याचे मन एका तातडीच्या चिंतेने भारावून गेले होते. त्याचा विश्वासू सल्लागार संजय याने नुकतेच कुरु आणि पांडव यांच्यातील आगामी युद्धाचे स्पष्ट मूल्यमापन केले होते. त्यांच्या शहाणपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजाचे डोळे दोन्ही बाजूंच्या गुणवत्तेचा आणि दोषांचा विचार कर तीव्रतेने पाहत होते. लक्षपूर्वक विचारविनिमय करून धृतराष्ट्राने दोन्ही सैन्यांची ताकद आणि कमकुवतता बारकाईने मोरली.
या संघर्षाचा परिणाम केवळ मानवी पराक्रमापेक्षा अधिक आकार घेईल हे जाणून त्याने खेळत असलेल्या दैवी शक्तींना समजून घेण्याचा प्रयत्न केला. एक पिता म्हणून विजयाची त्याची इच्छा केवळ त्याच्या मुलांच्या कल्याणाबद्दलच्या त्याच्या चिंतेशी जुळली होती. बराच विचार केल्यानंतर धृतराष्ट्राने त्याचा भाऊ दुर्योधनाला त्याचे आश्वासनेत सहभागी होण्यासाठी बोलावले. चिंतेने भरलेल्या त्याच्या आवाजाने, या चिंतेने मला रात्रंदिवस त्रासले आहे. मला ते स्पष्ट दिसत आहे. आपल्या सर्वांवर एक भूत उघडत आहे. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा केले. कानव जंगलातील आगीपासून आपले राज्य वाचवणाऱ्या अग्नीचे आपण दोन्ही आहोत हे लक्षात घेऊन धृतराष्ट्र म्हणाला, मला विश्वास आहे की देव त्या लढाई अर्जुनाला मदत करेल आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आईवडिलांच्या प्रेमाने आणि भक्तीने धर्म आणि इतर दिव्य प्राणी पांडवांच्या मदतीला येतील. त्याचे शब्द पूर्वग्रहयुक्त भावनेने भरलेले होते. जेव्हा तो बोलत होता तेव्हा राजाच्या डोळ्यात तीव्र जोर दिसत होते. त्याला माहित होते की भीष्म, द्रोण आणि कृपा यांच्या नेतृत्वाखालील त्याचे स्वतःचे सैन्य लवकरच पांडवांच्या आणि त्यांच्या आकाशी मित्रांच्या एकत्रित सामर्थ्याच्या विरोधात लढेल. त्याने भाकीत केले की आकाशीय क्रोधाने भरलेले असतील. त्याच्या उगतीच्या मेघगर्जनाप्रमाणे या विचाराने त्याच्या मनतेला एक थरथरणे दिले. त्यानंतर धृतराष्ट्राची नल पिताचा मुलगा अर्जुनकडे वळली, ज्याचे पराक्रम संपूर्ण देशात प्रसिद्ध होते. त्याने त्या तरुण योद्ध्याच्या अविश्वसनीय पराक्रमांचे वर्णन केले. एकाच वेळी पारशे बाण मारण्याची त्याची क्षमता इतरांनी न पाहिलेले, त्याची अतुलनीय शक्ती, कर्तवीराशी स्पर्धा करणारी आणि त्याचे दैवी धनुष्य गांधीवजे जवळजवळ अलौकिक वाटत होते. जेव्हा ते बोलत होते तेव्हा रालामध्ये अपरिहार्यतेची भावना निर्माण झाली. जर शांतता प्रस्थापित झाली नाही तर कुरूंची वाट पाहत असलेला भयंकर विनाश त्याला जाणवला. भारदस्त अंतकणाने धृतराष्ट्राने युद्धापेक्षा पांडवाशी शांततेसाठी आपले प्राधान्य जाहीर केले. मला पांडव हे कुरूपेक्षा अधिक सामर्थ्यवान वाटतात असे ते म्हणाले. त्यांचे शब्द धुळ आणि त्यागाने रंगलेले होते. त्या क्षणी त्याच्या चिंतेचे ओझे स्पष्ट दिसू लागले. एकेकाळी शहाणपणाने चमकणारे राजाचे डोळे आता चिंतेने कंटाळलेले दिसत होते. त्याला माहित होते की एक मोठी आपत्ती येत आहे जी लोकांना खाजरून टाकेल. हस्तिनापुरावर सूर्य मावळत होता. गदीच्या रस्त्यांवर सोनेरी चमक येत होती. राजा धृतराष्ट्रासमोर वैसान पायन उभा होता आणि त्याचा मुलगा दुर्योधनाचे शब्द सांगत होता. पांडवाबद्दलच्या त्याच्या मत्सराबद्दल बोलताना त्या तरुण राजकुमाराचा चेहरा उत्कटतेने उजळला होता. पित्या, तुम्ही त्यांना अजय समजता कारण त्यांच्या बाजूला देव आहेत. रागाच्या भरात थरथरत्या आवाजात दुर्योधन म्हणाला, पण मी तुम्हाला सांगतो, मी त्यांना त्राबूत करेन. देवांनी त्यांचे दिव्यत्व इच्छा किंवा लोभातून नव्हे तर सांसारिक आसक्तींचा त्याग करून प्राप्त केले. ते वैयक्तिक फायद्यासाठी किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कामात गुंतलेले नाहीत. दुर्योधनाच्या शब्दांचे वजन कमी होऊ देत वैशंपायन थांबले. पूर्वी व्यास आणि नाग तसेच जमदग्नीचा मुलगा राम यासारख्या ज्ञानी गोष्टींनी आपल्याला हे सत्य सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, देव इच्छा किंवा क्रोधाने कार्य करत नाहीत किंवा त्यांना सांसारिक संपत्तीची लालसा नाही. अग्नी, वायू, धर्म, इंद्र किंवा अश्विनांनी असे केले असते तर पांडव कधीही संकटात पडले नसते. आपल्या मुलाचे भावपूर्ण भाषण ऐकून धृतराष्ट्राचे डोळे अरुंद झाले. पण दुर्योधन, तुझ्या स्वतःच्या क्षमतेबद्दल काय? त्याने त्याच्या आवाजा संशयाचा एक संकेत देत विचारले. दुर्योधनाचा चेहरा आत्मविश्वासाने उजळला. बाबा, मी देवांसारखा नाही. तो म्हणाला, माझे ध्येय साध्य करण्यासाठी मी दैवी हस्तक्षेपाचा किंवा नीतीचा अवलंब करत नाही. वास्तविकतेच्या घटनेवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती माझ्यात आहे. माझ्या मंत्रांनी मी पृथ्वी आणि डोंगरांना पुन्हा एकत्र आणू शकतो. अगदी भयंकर वादळांनाही शांत करू शकतो आणि पाणी घट्ट करू शकतो, जेणेकरून रथ आणि पायदळ त्यांच्यावर चढाई करू शकते. जेव्हा तो बोलत होता तेव्हा दुर्योधनाच्या शब्दांनी स्वतःचा जीव घेतला. हवा शक्तीच्या तेजाने भरून गेली. तो पुढे म्हणाला, मी देव आणि असुर या दोन्हींच्या कारभाराला गती देणारा आहे. माझे राज्य एक असे अभयारण्य आहे जिथे प्राणी हानीपासून सुरक्षित आहेत आणि माझ्या आदेशानुसार आकाश पावसाच्या सरी बरसवते. दुर्योधनाच्या शब्दांनी त्याच्या वडिलांमती दृढनिश्चयाची भावना निर्माण झाल्याचे वैशंपायनाने पाहिले. धृतराष्ट्राचे हावभाव बदलले होते. त्याचे डोळे आता त्याच्या मुलावरील नवे विश्वासाने चमकले होते. धृतराष्ट्र वैशंपायनाकडे वळला. त्याचा आवाज दृढनिश्चयाने भरलेला होता. तो म्हणाला, संजय, मला सांग, पांडव काय योजना आखत आहेत?
माझ्या मुलाच्या सामर्थ्याने ते खरोखरच पराभूत होतील. कावळ संपाईने मान डोलावली. त्याच्या ओठांवर एक लहानसे स्मितहास्य खेळत होते. हे राजा, मी तुला सांगेन, तो म्हणाला, पण आधी काय ते ऐकू या. कुरुक्षेत्र युद्धाच्या दरम्यान एक निर्णायक क्षण समोर आला. जेव्हा अधिरथाचा मुलगा कर्ण अर्जुनाचा सामना करण्यासाठी धृतराष्ट्रासमोर उभा होता. परंतु हा संघर्ष सुरू होण्यापूर्वीच कर्ण बोलला. त्याचा आवाज दृढनिश्चयाने आणि कर्तव्याच्या भावनेने भरलेला होता. महान राजा कर्ण म्हणाला, मला माहीत आहे की मी रामाकडून ब्रह्मास्त्र खोट्या बहाण्याने मिळवले आहे. त्याने मला सांगितले होते की जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी ते कसे वापरावे हे विसरून जाईन. परंतु हा मोठा अपमान असूनही रामाचा शाप हलका होता आणि तेव्हापासून मी त्याला माझ्या शौर्याने आणि भक्तीने संतुष्ट केले आहे. ब्रह्मास्त्र माझेच आहे आणि मी अजूनही त्याचे सामर्थ्य राखून आहे. कर्णाच्या शब्दांना भीष्माच्या नेतृत्वाखाली जमलेल्या कुरूंद्वारे भय आणि चिंतेचे मिश्रण मिळाले. शहाणा वडीलधाऱ्या कर्णाकडे गेला. त्याचे डोळे छाननीमध्ये संकुचित झाले होते. हे कर्ण, तू काय म्हणतोस? भीष्माने विचारले. तुझी वेळ जवळ येत असताना तुझ्या बुद्धीवर ढग दाटले आहेत. जेव्हा प्रमुख मारला जाईल तेव्हा बाकीचे येतील, हे तुला माहीत नाही का? कृष्णाला त्याच्या बाजूला ठेवून खंडव जंगल जाण्याच्या अर्जुनाच्या पराक्रमाबद्दल तुम्ही ऐकले असेल. तुमची महत्वाकांक्षा शांत करणे आणि तर्क ऐकणे तुमच्यासाठी शहाणपणाचे ठेल. भीष्माच्या शब्दांना उत्तर देताना कर्ण उभा राहिला. त्याचा आवाज ठाम होता. मला माहीत आहे की मी कृष्णाच्या आशीर्वादाने सज्ज असलेल्या अर्जुनाशी बरोबरी करू शकत नाही, पण मी मागे हटणार नाही. मी हे आव्हान स्वीकारे आणि जेव्हा मी विजयी होईल तेव्हा मी तुम्हाला आणि आमच्या राजाला माझ्या पराक्रमाने जिंकलेले असंख्य प्रदेश देईन. भीष्माची अभिव्यक्ती संशयी झाली. त्याचा आवाज उपासाने टपकला आणि त्याने उत्तर दिले, अहो कर्ण, तुझी वेळ जवळ येत असताना तुझी बुद्धी खरोखरच ढगाळ झाली आहे. तुम्ही विसरता की जेव्हा अर्जुन सुदर्शन चक्र चालवतो तेव्हा इंद्राने तुम्हाला दिलेली स्वतःची देणगी देखील तुटेल आणि राख होईल. कर्णचा चेहरा शांत राहिला, पण त्याच्या डोळ्यात संशयाचा एक आभास चमकला. त्याला माहीत होते की भीष्म सत्य बोलतो. तरीही त्याने हार मानण्यास नकार दिला. मी माझे हात खाली ठेवतो, कर्ण म्हणाला, पण मी वचन देतो की हे युद्ध संपल्यानंतर मी दरबारात परत येईन आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करेन. पृथ्वीवरील शासक माझे पराक्रम पाहतील आणि तुम्ही आजोबा प्रत्यक्ष हे पाहिले. शब्दांसह कर्ण आपल्या सहकार्यांमध्ये अस्वस्थतेचा एक मार्ग मागे सोडून दरबारातून निघून गेला. भीष्म दुर्योधनाकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर एक धूर्त स्मित पसरले. रे सुतांचा मुलगा त्याच्या बोलण्यात किती खरा आहे, तो हसून म्हणाला. त्याने हजारो आणि 10,000चा वध करण्याचे वचन दिले आहे, पण तो ते वचन पाळू शकेल का? आम्ही लवकरच दोघे. भीष्म बोलत असताना दुर्योधन राजावर सूर्य मावळत होता, ज्याने दुर्योधनासमोर जमलेल्या सभेवर सोनेरी प्रकाश टाकला. राजकुमाराने आपले आजोबा धृतराष्ट्र यांना संबोधित करताना त्याचे शब्द आत्मविश्वासाने फुटले. दुर्योधन म्हणाला, पित्याचे पुत्र आपल्यापेक्षा वेगळे नाही. ते आपल्यासारखेच नश्वर शरीरातून जन्माला आले आहे. ते विजयी होतील असे तुम्हाला कशामुळे वाटते? आम्ही सामर्थ्य, कौशल्य आणि धर्मग्रंथांच्या ज्ञानात समान आहोत. आमचे योद्धे त्यांच्या धनुष्यासह देवांप्रमाणेच वेगवान आहेत. पांडूच्या या 5 पुत्रांना आपण का घाबरत? दुर्योधनच्या शब्दामध्ये श्रेष्ठतेची भावना होती. त्याचा आवाज प्रत्येक विधानाबरोबर वागत होता. त्याला खात्री होती की तो आणि त्याचे सहकारी पांडवावर विजय मिळवतील. कर्ण माझा भाऊ दुःशासन आणि मी त्यांना युद्धात पराभूत करेन. त्याने बडाई मारली. मग आपण ब्राह्मणांना संतुष्ट करण्यासाठी भव्य यज्ञ करू. त्यांच्यावर गुरेढोरे, घोडे आणि संपत्तीचा वर्षाव करू. नेहमीप्रमाणे शहाणा आणि सौम्य विदुराने दुर्योधनाच्या घोषणा लक्षपूर्वक ऐकल्या. त्याच्या डोळ्यात एक सखोल चमक होती, जणू तो राजकुमाराचा अंतर्गत गोंधळ पाहत होता. आत्मसंयम ही यशाची गुरुकिल्ली आहे. विदुराने सुरुवात केली. त्याचा आवाज शांत आणि मोठा होता. ब्राह्मणासाठी हा केवळ एक सद्गुण नाही, तर एक कर्तव्य आहे. आत्मसंयमाचे पालन करून एखादी व्यक्ती दान, तपश्चर्या, ज्ञान आणि वेदांचा अभ्यास विकसित करू शकते. विदुराच्या शब्दांनी शहाणपणाचे चित्र रेखाटले, जे आदर्श जीवनाचे चित्र रेखाटते. आत्मसंयम ऊर्जा वाढवतो आणि तो एक अत्यंत पवित्र गुण आहे असे ते म्हणाले. ते आपल्याला पापापासून मुक्त करते आणि आपले चैतन्य वाढवते. आत्मसंयम स्वीकारल्याने एखादी व्यक्ती ब्रह्म देखील प्राप्त करू शकते. पवित्र व्रताबद्दल बोलताना त्याच्या अवलाने श्रद्धेची नोंद घेतली. विदुर बोलत असताना त्याचे शब्द
त्याच्या भोवती जमलेल्या लोकांच्या मनात मूळ धरू लागले. ते लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांचे चेहरे कुतूहल आणि भीतीचे मिश्रण प्रतिबिंबित करत होते, कारण त्या क्षणी त्यांना आत्मसंयमाचे सत्य दिसले. तो केवळ एक सद्गुण नव्हता, तर ज्ञानाचा मार्ग होता. विदुर पुढे म्हणाला, त्याचा आवाज नदीसारखा वाहतो. आत्मसंयम पाहणारी व्यक्ती क्षमाशीलता, मनाची दृढता आणि दुखापतीपासून दूर राहणे याद्वारे चिन्हांकित होते. तो सर्व गोष्टींना समानतेने पाहतो, सत्य बोलतो आणि त्याच्या मार्गांमध्ये साधा असतो. त्याच्या इंद्रिये नियंत्रणात असतात आणि तो धीर धरणारा, सौम्य आणि विनम्र असतो. जसे जसे राजकुमाराचे शब्द पार्श्वभूमीत लुप्त होत गेले, तसंच विदुराचा संदेश केंद्रस्थानी आला. आत्मसंयमाचे जीवन जगण्याची शांतता आणि समाधान आणणारे गुण जोपासण्याचे हे आव्हान होते. जो आत्मसंयमाचे आचरण करतो तो अहंकार, गर्व, क्रोध, झोप, गर्विष्ठता आणि द्वेष दूर करतो. विदुराने घोषित केले तर विखुरली जात असताना विदुराचे शब्द त्यात रेंगाळत राहिले. एका दूरच्या प्रदेशात एका पक्ष्याने पक्षी पकडण्यासाठी आपले जाळे जमिनीवर ठेवले होते. त्याला आश्चर्य वाटले की एकत्र राहणारे दोन पक्षी एकाच सापळ्यात अडकले. जेव्हा ते स्वतःला मुक्त करण्यासाठी धाविपणत होते, तेव्हा पक्षी आकाशात गेले. ते पृथ्वीच्या वर उंच उडत होते. त्यांच्या सुटकेपासून विचलित न झालेला पक्षी आपला शिकार परत मिळवण्याच्या आशेने अविरतपणे त्यांचा पाठलाग करत होता. तो पक्ष्याचा पाठलाग करत असताना जवळच्या आश्रमात राहणारा एक शहाणा तपस्वी उत्सुकतेने पाहत होता. सकाळची प्रार्थना संपल्यानंतर तपस्वीने पक्ष्याचा निर्धार पाहिला आणि त्याला जीवनाची क्षणभंगुरता आठवली. तो पक्ष्याकडे गेला आणि सौम्य आवाजात त्याच्याशी बोलला, हे पक्षी, पृथ्वीवर चालणारा तू हवेत राहणाऱ्या प्राण्यांचा पाठलाग करतोस. हे विचित्र आहे, पण मी पाहतो आहे की तू इच्छेने प्रेरित होतास. पक्ष्यांवर नजर ठेवून असलेल्या पक्ष्याने उत्तर दिले, या दोघांनी माझा सापळा आपल्याबरोबर घेतला आहे, पण जेव्हा ते भांडतील तेव्हा ते माझ्या सापळ्यात पाडतील. तपस्वीने पक्ष्याचे शब्द ऐकले आणि विचारपूर्वक मान डोलावली. विदुराने कथा पुढे चालू ठेवत म्हटले, ज्याप्रमाणे ते पक्षी त्यांच्या स्वतःच्या मूर्खपणाला बळी पडले, त्याचप्रमाणे संपत्तीवरून भांडणारे नातेवाईकही जाळ्यात पकडल्या गेलेल्या पक्ष्यांप्रमाणे ते त्यांच्या शत्रूंसाठी सोपे लक्ष्य बनतात. तो थांबला आणि भूतकाळाचे धडे विचारात घेतले. ते बोलत असताना विदुराचे विचार तंतनदान नावाच्या डोंगराकडे वळले, जिथे एकेकाळी शिकारी आणि ब्राह्मणाचा एक गट एकत्र प्रवास करत होता. हा डोंगर गूढ प्राण्यांसाठी एक आश्रयस्थान होता आणि त्याच्या उतारांवर झाडे आणि औषधी वनस्पतींनी सुशोभित केले होते, जे सूर्यप्रकाशात पणासारखे चमकले होते. डोंगराच्या उतारावरील एका गुहेत सोन्याच्या मधाची एक बरणी बसली होती, ज्याचे रक्षण सापांनी केले होते. ज्यांचे विष प्राण्यांसाठी घातक असू शकते. धोक्याची जाणीव नसलेल्या शिकारी लोकांना स्वतःसाठी मध हवा होता, परंतु त्यांचा लोक त्यांचे पतन असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केलेल्या विषामुळे ते भस्म झाले. विदुराला ही कथा आणि पुढे येणाऱ्या धोक्यांची जाणीव होता. संपूर्ण पृथ्वीची आकांक्षा बाळगणाऱ्या दुर्योधनाच्या कृतीमध्ये समानता दिसली. तुमच्या मुलाला अर्जुनाशी सामना करायचा आहे, विदुर धृतराष्ट्राला संबोधत म्हणाला, पण त्या महान योद्ध्यावर मात करण्यासाठी मला त्याच्यात ताकद किंवा पराक्रम दिसत नाही. अर्जुनाने एकट्याने जग जिंकले आहे आणि आपल्या काळातील महान योद्ध्यांवरही विजय मिळवला आहे. विदुराचे शब्द ही एक सावधगिरीची कथा होती, ज्यात धृतराष्ट्राला त्याच्या मुलाच्या कृतींचे दुर्नामी परिणाम होतील याची आठवण करून दिली गेली. जेव्हा त्याने बोलणे संपवले तेव्हा विदुराने अंतिम इशारा दिला, हे धृतराष्ट्र, युधिष्ठिराला आपल्या मांडीवर घ्या आणि त्याच्या शब्दांचा विचार करा. शेवटी हे शस्त्रांचे सामर्थ्य नाही, तर देवांची इच्छा आहे, जी विजय किंवा पराभव ठरवते. या शब्दांनी विदुराची कथा संपली. हस्तिनापूरच्या भव्य दालनामध्ये आंधळा राजा धृतराष्ट्र गहनचिंतनशील अवस्थेत बसला होता. त्याचा प्रिय पुत्र दुर्योधन, जो त्याला विश्वासघाती मार्गावर नेणाऱ्या मार्गाचा पाठपुरावा करत होता, त्याने त्याच्या विचारांना ग्रासले. जर अंतःकरणाने धृतराष्ट्राने दुर्योधनाला त्याचे शब्द ऐकण्यासाठी आवाहन केले, विचार करा, माझ्या मुला, तू निवडलेला मार्ग धोक्याने भरलेला आहे. तुम्ही पांडवांचे राज्याचे योग्य स्थान हिरावून घेण्याचा प्रयत्न करता, पण तुम्हाला दिसत नाही का की ते स्वतःच 5 घटकांसारखे आहेत. आपल्या विश्वाच्या रचनेसाठी आवश्यक आहेत. त्यांचे गुण 5 घटकांसारखे आहेत: पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा आणि आकाश. सर्व गतिशील आणि अचल गोष्टी टिकून ठेवणे. आपल्या स्वतःच्या जीवाच्या बलिदानाशिवाय कुंतीचा मुलगा युधिष्ठिर, जो या जगातील इतर कोणत्याही सद्गुणी व्यक्तीपेक्षा अधिक चमकतो,
त्याला तुम्ही कधी पराभूत करू शकणार नाही. दुर्योधनाचा हट्टीपणा हा प्रचंड वादळाचा प्रतिकार करणाऱ्या झाडासारखा होता. त्याने युद्धात स्वतः यमैतकाच बलवान असलेल्या भीमसेनाशी झुंज दिली. इतर कोणत्याही योद्धेपेक्षा अधिक चमकणाऱ्या गांधीवचा योद्धा अर्जुनाला आव्हान देण्याचे धाडस कोण करू शकेल? पांचाचा राजकुमार धृष्टद्युम्न हा